दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सुरू असलेल्या अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत नवे समीकरण समोर येत असून माजी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीने एकत्र येत भावबंधन निर्माण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पार्थ पवार, जय पवार आणि रोहित पवार यांनी एकत्र येत तटकरे यांचे पक्षातील वाढते महत्त्व कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तटकरे यांनी आमदारांशी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने पार्थ पवार गट सतर्क झाला असल्याची चर्चा आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तटकरे यांना पदच्युत केल्याचा निर्णयही या पार्श्वभूमीवर घेतला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले पत्र अचानक बाहेर येताच या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हे पत्र बाहेर कसे आले यावरून पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तटकरे समर्थकांकडून पार्थ आणि रोहित पवार यांच्या संगनमतातूनच हे पत्र जाहीर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पत्राच्या माध्यमातून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातील पकड कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसवर मराठा समाजाचे वर्चस्व टिकवण्यासाठी पवार घराण्यातील तरुण पिढी सक्रिय झाली आहे. पक्षावर इतर समाज घटकांचा प्रभाव वाढल्यास पारंपरिक मतदार दुरावतील अशी भीती या गटाला वाटत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला आकर्षित करू शकतात अशी ही भीती पवार कुटुंबाला वाटत असल्याचे सांगितले जाते. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात तटकरे यांना दूर ठेवण्यात आल्याची बाबही या वादाला बळ देणारी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येत असून आगामी काळात या वादाचे राजकीय परिणाम काय होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.